कर्क राशी 24 ते 30 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशीफल। कर्क राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या मनातील एक इच्छा आता नियतीच्या दाराशी पोचलेली आहे। कर्क राशीच्या व्यक्तींनो, 24 ते 30 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। मागील काही काळापासून तुम्ही मनात एखादी इच्छा जपून ठेवली असेल, एखाद्या गोष्टीची शांतपणे वाट पाहत असाल किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून बसला असाल, तर या आठवड्यात त्या प्रतीक्षेला काहीतरी उत्तर मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही कर्क राशीचे असल्यामुळे तुमच्या भावना अतिशय खोल असतात। तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम केले तर मनापासून करता, एखादे नाते जपले तर शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न करता आणि एखाद्या व्यक्तीला आपले मानले की तिच्यासाठी स्वतःच्या आनंदाचाही त्याग करता। पण याच कारणामुळे अनेकदा इतरांचे वागणे तुमच्या मनावर खोलवर परिणाम करते। या आठवड्यात मात्र एक वेगळा बदल घडू शकतो। तुम्ही इतरांकडून उत्तर मिळण्याची वाट पाहण्याऐवजी स्वतःच्या मनाला उत्तर देण्यास सुरुवात कराल आणि हा बदल तुमच्या पुढील आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। एक जुनी प्रार्थना पुन्हा जागी होईल। कर्क राशीच्या काही व्यक्तींनी एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रार्थना केलेली असेल, कदाचित त्या इच्छेबद्दल तुम्ही कोणालाही सांगितले नसेल। या आठवड्यात त्या इच्छेशी संबंधित एखादा छोटासा संकेत मिळू शकतो। एखादा फोन, संदेश, भेट, बातमी किंवा योगायोग तुमचे लक्ष वेधून घेऊ शकतो। ही गोष्ट लगेच अंतिम परिणाम देईलच असे नाही, परंतु माझी प्रार्थना ऐकली जात आहे अशी आशा निर्माण होऊ शकते। म्हणून 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान घडणाऱ्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका। घराशी संबंधित एक महत्त्वाचा बदल। कर्क राशीसाठी घर आणि कुटुंबाला विशेष महत्त्व असते, त्यामुळे या आठवड्यात घराशी संबंधित एखादा विषय केंद्रस्थानी येऊ शकतो। घरात एखादी शुभचर्चा होऊ शकते, घरातील व्यक्तीच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा काही काळापासून सुरू असलेला कौटुंबिक तणाव कमी होऊ शकतो। काही व्यक्तींना घर बदलणे, घराची दुरुस्ती करणे, नवीन वस्तू खरेदी करणे किंवा घरात धार्मिक कार्य करण्याचा योग येऊ शकतो। मनातील ओझे हलके होणार। कर्क राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुमच्या मनावरील एक ओझे कमी होण्याची शक्यता आहे। तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करत असाल तर त्या विषयाकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलू शकते। ज्या व्यक्तीच्या एका शब्दाने तुम्हाला दुःख होत होते, त्या व्यक्तीच्या वागण्याला आता तितके महत्त्व वाटणार नाही। यालाच मानसिक मुक्ती म्हणतात। कधी परिस्थिती बदलत नाही, पण आपले मन बदलते आणि तेव्हाच परिस्थितीचा आपल्यावर असलेला प्रभाव संपतो। 26 ते 28 ऑगस्ट भावनिक निर्णयाचा काळ। या काळात एखाद्या व्यक्तीसोबत गंभीर संवाद होऊ शकतो। काही जुनी गोष्ट पुन्हा चर्चेत येऊ शकते। मनात साचलेल्या भावना व्यक्त होऊ शकतात। तुम्हाला दोनपैकी एक मार्ग निवडावा लागू शकतो। भूतकाळ धरून ठेवायचा की नवीन सुरुवात करायची। भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका। समोरची व्यक्ती खरोखर बदलली आहे का, परिस्थिती बदलली आहे का आणि तुम्हाला त्या नात्यात मानसिक शांतता मिळते का याचा विचार करा। 29 आणि 30 ऑगस्ट या आठवड्याच्या शेवटी वातावरण अधिक सकारात्मक होऊ शकते। एखाद्या आनंदाची बातमी मिळू शकते। कुटुंबातील व्यक्तीकडून चांगली माहिती मिळू शकते। एखादे रखडलेले काम पुढे सरकू शकते। काही कर्क राशीच्या व्यक्तींना धार्मिक स्थळी जाण्याचा किंवा देवदर्शनाचा योग येऊ शकतो। या काळात मनापासून केलेली प्रार्थना तुम्हाला विशेष मानसिक समाधान देईल। या आठवड्यात तुमच्या भावनिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊ नये याची काळजी घ्या। सतत विचार करत बसणे, पुरेशी झोप न घेणे किंवा भावना मनात दाबून ठेवणे टाळा। तुमच्यासाठी या काळात शांत झोप, योग्य आहार, पुरेसे पाणी आणि थोडा आध्यात्मिक वेळ अत्यंत उपयोगी ठरेल। कर्क राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यासाठी हा आठवडा काहीतरी मिळवण्यापेक्षा काहीतरी समजून घेण्याचा आहे। कोण तुमचे आहे, कोण फक्त परिस्थितीपुरते तुमच्यासोबत आहे, कोणत्या गोष्टीसाठी प्रयत्न करायचे आहेत आणि कोणत्या गोष्टीला आत सोडून द्यायचे याची जाणीव होईल। आणि कदाचित या आठवड्यात तुम्हाला एक असा अनुभव येईल की ज्यामुळे तुम्ही स्वतःलाच म्हणाल, ज्यासाठी मी इतके दिवस रडत होते त्यापेक्षा देव माझ्यासाठी जे जपून ठेवत होता ते कदाचित अधिक सुंदर आहे। म्हणून कर्क राशीच्या व्यक्तींनो, मनात श्रद्धा ठेवा, जुन्या वेदनांना हळूहळू मुक्त करा आणि पुढे येणाऱ्या संधींसाठी मन खुले ठेवा। कर्क राशीच्या व्यक्तींनो, 24 ते 30 ऑगस्टचा काळ तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची जाणीव करून देणार आहे। आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे मिळणे म्हणजे सुख नाही। काही वेळा एखादी गोष्ट न मिळणे हेच आपल्या भविष्यासाठी वरदान ठरते। तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून प्रयत्न केले असतील, एखाद्या नात्याला टिकवण्यासाठी स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवले असेल
किंवा एखाद्या इच्छेसाठी अनेक दिवस प्रार्थना केली असेल पण त्याचे अपेक्षित उत्तर मिळाले नसेल, तर मनात प्रश्न निर्माण होतो, देव माझी प्रार्थना का ऐकत नाही? या आठवड्याचा संदेश सांगतो की प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर लगेच मिळेलच असे नाही. काही वेळा उत्तर मिळण्यास वेळ लागतो, तर काही वेळा आपल्या मागणीपेक्षा वेगळे पण आपल्या हिताचे उत्तर मिळते. म्हणून एखादी गोष्ट तुमच्या हातातून निसटली तर स्वतःला अपयशी समजू नका. कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी नव्हतीच. आणि एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असेल तर तिच्या मागे स्वतःला सतत त्रास देत राहू नका. जर त्या नात्यात प्रेम, आदर आणि विश्वास असेल तर संवादाचा मार्ग नक्की शोधता येईल. पण जर सतत दुःख, अपमान आणि असुरक्षितता मिळत असेल तर स्वतःच्या मनशांतीलाही महत्त्व द्यायला शिका. कर्क राशीच्या व्यक्तींचे मन खूप हळवे असते. तुम्ही भूतकाळातील गोष्टी सहज विसरत नाही. एखाद्याने अनेक वर्षांपूर्वी सांगितलेले एक वाक्य सुद्धा तुम्हाला आठवत राहू शकते. पण या आठवड्यात भूतकाळाला तुमच्या वर्तमानावर राज्य करू देऊ नका. जे झाले ते बदलता येणार नाही, पण त्याचा तुमच्या उद्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे तुमच्या हातात आहे. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच भूतकाळ परत हवा आहे का? की मला त्या भूतकाळातून मुक्त होऊन शांत भविष्य हवे आहे? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर तुम्हाला पुढचा मार्ग दाखवेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, दैवी कृपा म्हणजे नेहमी एखादा चमत्कार घडणे नाही. कधी कधी योग्य वेळ, योग्य व्यक्ती भेटणे, चुकीच्या व्यक्तीपासून अंतर निर्माण होणे, एखादा निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे किंवा मनातील भीती कमी होणे ही सुद्धा कृपाच असते. त्यामुळे 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडली नाही तरी लगेच निराश होऊ नका. कदाचित त्या घटनेच्या मागे तुमच्यासाठी अधिक चांगला मार्ग तयार होत असेल. जुने दुःख सोडा, स्वतःला माफ करा, इतरांनाही त्यांच्या चुका माफ करण्याचा प्रयत्न करा आणि नव्या सुरुवातीसाठी मन तयार ठेवा. कारण कर्क राशीच्या व्यक्तींनी तुमच्यासाठी पुढचा सुंदर अध्याय सुरू होण्यासाठी सर्वात आधी मनातील जुन्या वेदनांना निरोप देणे आवश्यक आहे. आणि शेवटचे एवढेच, देवाकडे प्रार्थना करताना फक्त मला हेच दे असे म्हणू नका. माझ्यासाठी जे योग्य आहे ते दे आणि ते स्वीकारण्याची शक्ती दे असेही म्हणा. कदाचित याच प्रार्थनेत तुमच्या पुढील सुखाचे रहस्य दडलेले असेल.